फक्त एक वाटी रव्यापासून आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हा मस्त असा स्पॉन्जी सॉफ्ट रवा केक तयार होतो. ओव्हनची अजिबात गरज लागत नाही आणि बनवायलाही अगदी सोपा आहे. बरं, केक म्हटलं की भांड्यांचा खूप सारा पसारा आला, पण हा केक आपण अजिबात भांड्यांचा पसारा न करता म्हणजे अगदी मोजून 2 भांड्यांमध्ये हा केक तयार करणार आहे. करायलाही एकदम सोपा आहे. त्यामुळे एकदा तुम्ही या पद्धतीने हा केक नक्की करून बघा आणि केक करून झाल्यानंतर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुमचा हा केक कसा झाला. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, कारण या व्हिडिओमध्ये अजिबात भांड्यांचा पसारा कसा होणार नाही आणि अगदी मोजून 2 भांड्यांमध्ये केक कसा तयार होईल यासाठी मी ट्रिक सांगितलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण ना मस्त असा रवा केक बघतोय, म्हणजे जगातला सर्वात सोपा केक जरी तुम्ही याला म्हटलं ना तरी काही हरकत नाही. तर बघा, मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय. आता ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीचं माप घ्यायचंय तुम्हाला आणि त्याच वाटीच्या मापाने बाकीचं सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर 1 वाटी बारीक रव्यासाठी मी इथे पाऊण वाटी साखर घेतली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर अर्धी वाटी दही घेतलं आहे. खूप जास्त आंबट दही केकसाठी वापरायचं नाही. त्यानंतर साधारण 3 छोटी जी तेलाची पळी असते किंवा पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे तेल घेतलेलं आहे. गरजेनुसार दूध घालायचं आहे आणि इथे मी व्हॅनिला इसेन्स घातला आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट झाल्यानंतर 1 पॅकेट मी इथे इनो फ्रूट सॉल्ट असतं ते फ्रूट सॉल्ट घालून घेतलेलं आहे. त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं दूध घालायचं आणि पुन्हा एकदा अगदी फिरवून घ्यायचं काही सेकंदांसाठी. मी इथे बघा कुकरचा डबा वापरलेला आहे, त्याला छान तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे तयार बॅटर आहे ते आपल्याला या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे पातेलं गरम करायला ठेवलं होतं, जेणेकरून ते प्रीहीट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपला हा जो कुकरचा डबा आहे ज्याच्यामध्ये आपण हे केकचं बॅटर घातलं आहे तो डबा या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. यावर जे परफेक्ट बसेल असं झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर साधारणपणे 35 ते 40 मिनिटं आपल्याला हा केक छान बेक करून घ्यायचा आहे. आता 5 ते 10 मिनिटं इकडे तिकडे झाली तर तुम्ही चेक करून पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल. पण इथे तुम्ही बघू शकता साधारणपणे 45 मिनिटांनंतर मी तुम्हाला हा केक दाखवते आहे. अगदी मस्त असा बेक झाला आहे. सगळीकडे तुम्ही सुरीने बघू शकता की कुठेच केक अजिबात सुरीला चिकटत नाही आहे. आता थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे. तर डिमोल्ड करण्याची मला गरजही लागली नाही. अगदी कडा त्याच्या मोकळ्या झाल्या होत्या, त्यामुळे ताट ठेवायचं या पद्धतीने आणि आपल्याला हा केक उलटून डब्यातून काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी इझिली हा केक बाहेर निघतो आणि मस्त असा हा आपला सॉफ्ट स्पॉन्जी रवा केक खाण्यासाठी तयार आहे की नाही. जगातला सगळ्यात सोपा असा हा केक. फक्त आपण कुकरचा डबा आणि मिक्सरचं भांडं 2च भांडी वापरून हा मस्त असा स्पॉन्जी केक तयार केलेला आहे आणि मी तुम्हाला आता कट करून सुद्धा दाखवते. अगदी आतमध्ये पर्यंत जाळी पडली आहे आणि एकदम मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक तयार झाला आहे. माझ्या मुलांना तर प्रचंड हा केक आवडला. म्हणजे आता आठवड्यातून 4 वेळा म्हटलं तरी आरामात ते खाऊ शकतात, इतका त्यांचा तो केक फेवरेट आहे आणि करायलाच लावतात. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी हा अगदी सोप्या पद्धतीने केलेला रवा केक नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला मग, अगदी अजिबात भांड्यांचा पसारा न करता तयार केलेला हा सॉफ्ट स्पॉन्जी रव्याचा केक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान आणि भन्नाट रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. बरं, तुम्ही केक बघू शकता मस्त झाला आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.